आज आपण करणार आहोत 42 साईजच्या ब्लाऊजची परफेक्ट अशी कटिंग करणार आहोत। इतकी सोपी की सगळ्याला समजेल, नवीन असणाऱ्याला सुद्धा पटकन ही कटिंग कशी करायची ती समजेल। तर चला तर पाहूया, उंचीपासून सुरुवात करूया। तर सर्वप्रथम आपण उंची घेणार आहोत 14.5 आहे, तर 15.5 ठेवायची आहे आणि आपण चेक करायचं आहे। जुनं ब्लाऊज आहे माझ्याकडे, त्या जुन्या ब्लाऊजची सुद्धा आपण चेक करणार आहोत उंची। हे 7-8 वर्षाचं जुनं ब्लाऊज आहे, त्यांचंच ब्लाऊज आहे। तर हे जुन्या ब्लाऊजवरून आपण पुन्हा एकदा चेक करून आपण ही उंची 1 इंच वाढवायची आहे। तर आपल्याला बरोबर आपली 14.5 आहे, तर 15.5 आपल्याला उंची ठेवायची आहे। आणि हा जो मोंढा आहे, मोंढा सुद्धा आपण अर्धा इंचाने वाढवणार आहोत। 8.5 आहे तर 9 ठेवणार आहोत, अर्धा इंच आपल्याला वाढून घ्यायचा आहे। तर अशा परफेक्ट कटिंगसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडले असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। गळा आणि शोल्डर आपण 5 इंच ठेवलेला आहे, कारण मागचा गळा जो आहे तो डिझाइन आहे आणि 9.5 ते 10 इंच आपण गळा ठेवणार आहोत मागचा। त्याच्यासाठी आपण मोंढा ठेवलेला आहे 5.5 इंच। 42 म्हणलं तर 10.5 आणि 1 इंच आपल्याला 1 ते 1.5 इंच आपण मार्जिन ठेवलेली आहे। फिटिंग ही फिटिंग आहे आणि ही मार्जिन आहे। तर अशी ही ब्लाऊजची परफेक्ट अशी ही कटिंग आहे। आणि इथं आपण 1 इंच आपण मागचा खड्डा देणार आहोत, कारण गळा जो ज्यावेळेस आपला मोठा असतो त्यावेळेस आपण खड्डा थोडासा कमी द्यायचा मागचा, नाही तर काय होतं की ब्लाऊजला तिथंच चोळ येतो। तुम्ही जर मोठा गळा कापता आणि ब्लाऊजला चोळ येतो। आता आपण हे 10 ठेवलेला आहे मागचा गळा, पण आपल्याला ब्लाऊजवरून कटिंग करायची आहे। त्याच्यासाठी आपण समोरचा गळा ठेवणार आहोत 6 इंच। तर ही आपण हे 6 इंच समोरचा गळा ठेवलेला आहे आणि हा मागचा आहे। आपण कट करणार नाहीत मागचा आणि समोरचा सुद्धा कट करणार नाहीत। तर अशी ही झाली मागच्या ब्लाऊजची परफेक्ट अशी कटिंग मागच्या फ्रंटची। आता आपण क्रॉसपट्टी नेहमीसारखी 2.5 आणि 3 ठेवणार आहोत, कारण हे परफेक्ट माप आहे, कोणत्याही ब्लाऊजसाठी चालतं। तुमचं कोणताही नंबर असो त्या ब्लाऊजसाठी हे माप चालतं, फक्त तुमची उंची कमी जास्त, छाती कमी जास्त करू शकता, पण हे जे माप आहे ते परफेक्ट आहे। आता आपण गळ्यापासून 1 इंच वर गेलेला आहोत आणि आपली कटोरी आहे 6 इंच तयार। हा आहे मागचा खड्डा आणि हा आहे समोरचा खड्डा। समोरचा खड्डा आपण अर्धा इंच दिलेला आहे, मागचा 1 इंचावर दिलेला आहे। असं हे परफेक्ट आता हे कटिंग झालेली आहे। आता आपण हे कट करून घ्यायचं आहे। आता याच मागच्या फ्रंटवर आपण पुढच्या फ्रंटची कटिंग करणार आहोत। तर ते कशी करायची चला पाहूया। आता हे फक्त आपण या प्रकारे टाकून घ्यायचं आहे, कारण आपलं जे फ्रंट आहे मागचा आणि पुढचा आपण हे असं टाकायचं आणि थपथप करायचं। आणि आपण हे आता उमटलेलं आहे, पण व्हिडिओमध्ये दिसत नाही एवढं, पण मला दिसतं आहे। तर आपण हे पुन्हा एकदा आपण हे असं आखून घ्यायचं आहे। आता हा झाला आपला फ्रंट, आता आपण तो कट करून घ्यायचा आहे। किती सोपी कटिंग आहे ना, पेपर कट न करता आपण ही डायरेक्ट कपड्यावर कटिंग करत आहोत। वेळ पण वाचतो आणि परफेक्ट पण होते। तर अशी कटिंग करा, नक्की कमेंट्स करून सांगा की कटिंग सोपी आहे की अवघड आहे। आणि आता आपण काढणार आहोत कटोरी आणि बाही। तर पाहू शकता आपण या ठिकाणी, आता आपल्याला हे पाठीमागून दिसत नाही आपलं, तर आपण हे डार्क करून घेतलेलं आहे ना, असं थपथप मारलेले आहेत, त्यामुळे हे माग सुद्धा उमटलेलं आहे। पाहू शकता आपण ज्या समोरचा गळा आखला होता तसंच आपण हे आखून घ्यायचं आहे। आणि हेच आपल्याला पुन्हा एकदा आपल्याला हे पॅच करायचं आहे। जसं आपण पेपर ठेवतो त्याप्रमाणे आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे आणि हे डायरेक्ट आपण हे पुन्हा एकदा थपथप करायचं, म्हणजे खाली सगळं उमटतं आणि आपण त्यावर पुन्हा एकदा, आता ही आपली मेन कटोरी आलेली आहे आपली। आता ती आखून कशी घ्यायची ते पाहूया। आता इथं 1.5 इंच आपण ठेवायचं आहे, सेंटरला 1.5 इंच ठेवायचं आहे परफेक्ट। या साईडला आपल्याला 1.5 इंच ठेवायचं आहे आणि या साईडला आपल्याला 1.5 इंच ठेवायचं आहे। एकूण आपण 3 इंच आपण वाढून घ्यायचं आहे, कारण आपली 6 इंच कटोरी आहे, आपल्याला 3 इंच वाढून घ्यायचं आहे, म्हणजे मार्जिन सहित आपलं हे परफेक्ट येऊन जातं। तर अशी ही आपली बरोबर कटिंग आहे परफेक्ट ब्लाऊजची, कटोरीची। तर तुमचं कोणतंही माप असेल तर तुम्ही
3 इंचांनी वाढून घेऊ शकता. लयच कटोरी छोटी असेल तर 2.5 इंच वाढून घ्यायचं. आलेल्या कटोरीमध्ये तुम्ही 3 इंच ॲड करू शकता. म्हणजे परफेक्ट असं हे तुम्हाला कटोरीचं माप येऊन जातं, कमी जास्त होत नाही. आता हे झालं आपलं परफेक्ट कटोरी. आता आपण काढणार आहोत बाही. आणि ही डायरेक्ट कपड्यावरची कटिंग आहे, त्यामुळे खूप सोप्या पद्धतीने कटिंग ही होते. आता ही बाही आहे 9.5 इंच रुंदी ठेवायची आहे. बाही लांबी आपल्याला 5 इंच ठेवायची आहे. तर 9.5, 5 आणि 1 इंच आपल्याला मार्जिन असं आपलं हे. आणि 3 इंचाचा 3.5 इंचाचा आपण कोणत्याही ब्लाऊजसाठी 3.5 इंचाचा उतार द्यायचा आहे, कारण पाठीमागून घोळ वगैरे येत नाही. तुम्ही जर उतार कमी दिला तर तिथं कपडा जमा होतो आणि तो पाठीमागून घोळ दिसतो. त्यासाठी तुम्हाला पाठीमागचं हे 3.5चा उतार आपल्याला प्रत्येक ब्लाऊजसाठी द्यायचा आहे. बाही छोटी असो मोठी असो, सगळ्या बाहीसाठी तुम्हाला ही परफेक्ट अशी ही कटिंग आहे. आता हे आपण क्रॉसपट्टीमध्ये 1 इंच वाढून घेतलेलं आहे मार्जिन सहित. कोणत्याही ब्लाऊजच्या क्रॉसपट्टीमध्ये तुम्हाला 1 इंच वाढून घ्यायचं आहे, कारण मागच्या भागापेक्षा समोरचा भाग हा 1 इंचाने जास्त ठेवावा लागतो. तर पाहू शकता आपण हे जो कडक भाग होता तो काढून टाकलेला आहे. अशा प्रकारे आपली कटिंग झालेली आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. असेच व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.